हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजू म्हणतात मला ह्या डायलॉगचा मला एवढं जास्त वेळ लागलेलं आहे ना, बोलायलाच नको. सकाळी सकाळी मला उठायला उशीर झालेला. ऑफिसचं काम होतं ते थोडं करून घेतलं आणि त्यानंतर लगेच पार्सल रिसीव झालं माझं. मग माझी मैत्रीण म्हणायला लागली, तू काही एक टार्गेट ठेवलं आहे का की दर महिन्याला एवढे एवढे प्रोडक्ट ऑर्डर करायचे? आणि ना मी तुम्हाला सांगू इच्छिते या ब्लॉगतर्फे की फॉक्सटेलचे ना कोणतंच प्रोडक्ट घेऊ नका. माझी आधी स्किन इतकी छान होती ना, आता हे मी व्हिडिओ रेकॉर्ड करून मला वाटते 8-10 दिवस झालेले आहेत, पण आता व्हॉइस ओव्हर करते. इतकं म्हणजे खतरनाक सांगू शकत नाही. हे सिरमने माझा चेहरा पूर्ण बंद झालेला आहे, म्हणजे चांगल्या तोंडाची वाट लागलेली. त्यानंतर मी ठरवलं की आता स्किनवर कोणतंच एक्सपेरिमेंट करायचं नाही. 2-3 दिवस झाले तर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करताच येत नाही. आणि जेव्हा मी असा विचार करते मोबाईल घेते व्हॉइस ओव्हर करायला, एडिटिंग करून ठेवले, व्हॉइस ओव्हर करायला घेते ना, तेव्हाच हे लोक वाजवायला सुरुवात करतात. कुठं मशीनच हे करतील, कुठं हातोडच वाजवतील. अजून एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे की पार्लरवालीने ना माझे आयब्रोज उडवलेत. इतकं दुःख वाटते ना, पूर्ण चेहऱ्याचं माझे ना लुक, आता शब्द नाही आहे माझ्याकडे सांगायला की मी काय सांगतो. एवढं जास्त भांडण करणार होते ना तिच्यासोबत, पण ती माझी गाववालीच होती म्हणून काय नाही बोललं. म्हटलं जाऊ दे, ती पण थोडं टेन्शनमध्ये होते आणि चूक माझी. तिने मला जो वेळ दिला ना त्याच्या आधीच मी गेलेले, सो ती थोडं फ्रस्ट्रेट होती आणि त्यामध्ये मी आज मी अजून चेहऱ्यावर दुसरा एक्सपेरिमेंट केला आहे की मस्करा आहे ना डोळ्यांच्या खालच्या पापण्यांना पण लावायच्या. वरच्या लावत होतं ते काय कमी होतं का, पण मी इंस्टाग्रामवर अशी रील पाहिलेली मेकअपमध्ये, पण हे लावल्यानंतर एवढं सुंदर दिसत होतं ना. तुम्ही ट्राय करा, पण तुमच्या जबाबदारी, माझ्या भरोशावर कोणी राहू नका. किती सुंदर दिसतंय बघा. आणि आता ह्या लोकांची झाली सुरुवात. आता हे लोक ड्रिल मशीन इतका वेळ वाजवतील ना, पण मला व्हॉइस ओव्हर करणं इतकं गरजेचं आहे ना, कारण मी मागच्या पूर्ण 2-3 वीकमध्ये ना एक पण व्हिडिओ अपलोड केलेलं नाही आहे. माझा चॅनल बंद पडायच्या आधी तो मला मॉनिटाईज करायचं आहे. सो मी तयार होऊन ऑफिसकडे निघाले, तर मग पहिल्यांदा मी ज्यूस पिला आणि हा स्ट्रॉबेरी शेक होता. आणि इतकी टेस्ट त्याची छान होती ना. मला स्ट्रॉबेरी बिलकुल आवडत नाही, पण त्याचं जे डेकोर केलं ना ते मैत्रिणीनं दाखवलेलं मला, ते बघूनच माझी खायची इच्छा झाली. त्यानंतर मी ऑफिसमध्ये आलते आणि पुन्हा मॅडमला सांगितलं नव्हतं, कारण त्या मला म्हटलेलं की असे कित्येक तुझे 10 मिनिट आणि 15 मिनिट गेलेत की मी आले म्हणून. डायरेक्टली ऑफिसमध्ये गेले तर आज कोणीच आलेलं नव्हतं. मन स्टार्ट झालं तेव्हा जास्त लोक नसतात 1 तारखेला. आणि इथे त्यांनी नवीन मोबाईल घेतलेला, तो दाखवत होत्या मला. त्यांना थोडं काम होतं, त्यांना म्हटलं हाय बोला. त्या म्हटलं काय हाय बोलू मी. मला इतकी जास्त झोप आलेली ना, ही दुपारची वेळ माझी झोपायची असते. आणि माझं पूर्ण स्टोरेज ह्याच व्हिडिओनं फुल भरलेलं. कमीत कमी 9 मिनिटाचा व्हिडिओ झालेला की मी झोपी गेलेले. मॅडमने इतक्या जोरात आवाज दिला, मी घाबरले. म्हटलं हे घे. मला वाटलं फ्रेंच फ्राईजच आहेत, पण ह्यामध्ये आहे ना कैरीची वडी होती आणि इतकी आंबट होती जास्त प्रमाणात. चेहऱ्यावरच समजेल माझ्या की किती आंबट होती. थोडी खारट होती, थोडी तिखट होती. आणि आत्ता माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे ते बघून, इतकी टेस्टी होती ना. त्यानंतर आहे ना थोडं मॅडमचं काम होतं, मोबाईल घेतलेला तो मला अपडेट करायचा होता. 4 लोक अपडेट करत होते, कोणाला अपडेट होत नव्हता आणि मला पण नाही झालेला. म्हणजे त्यांचा डेटा पूर्ण इकडून इकडे घ्यायचा होता. काही ॲप्स होत्या, काही डिटेल्स होत्या, अपडेट करायच्या होत्या नवीन मोबाईलमध्ये. मोबाईलसोबत त्यांनी हे वॉच घेतलेलं, पैसा. म्हटलं असं वॉच घ्यावं का. माझ्याकडे ब्लॅक कलरचं असं वॉच होतं, पण मी ते दिलेलं. ते वॉच इतकं मोठं होतं की ते माझ्या गळ्यात बसत होतं. बापरे. मग त्यानंतर आम्ही खूप दिवसानंतर भेटल्यामुळे इतक्या गप्पा गोष्टी केल्या, मॅडमचे मजाक केला, थोडा थट्टा उडवली, पण ते थोडे टेन्शनमध्ये होते असं मला वाटत होतं. उगाच माझ्या घरचे मला आहेत ना हरणं दावे असं म्हणत नाही आहेत. मला आज कळले, चांगल्या त्या काम करत होत्या. मी ऑफिसमध्ये जाऊन त्यांना डिस्टर्ब केलं आणि घेऊन आले बाहेर. त्या पण आल्या. त्यानंतर आम्ही ठरवलं काहीतरी खाऊ आणि हर्बलच्या ऑफिसला जायचं होतं. माझं रजिस्ट्रेशन करायचं होतं. हर्बल लाईफ म्हणजे काय ते मी तुम्हाला पुढं सांगेन. आणि इथे आलो आणि तिथे आम्ही ना इडली खाल्ली. ही निगडीमधलं सगळ्यात फेमस इडलीचं सेंटर. आणि इडली कमी नाही, ते आम्ही चटणी जास्त खाल्ली. इतकी टेस्टी चटणी होती ना, म्हणजे मी अशी चटणी कोठेच खाल्लेली नाही, इतकी सुंदर चटणी होती. नंतर थोड्या गप्पा गोष्टी केल्या इकडच्या तिकडच्या
आणि इडलीची चटणी पण थोडी तिखट होती पण ठीक होती, टेस्ट इतकी छान होती ना नंतर. आणि त्यानंतर आम्ही आलो हर्बल लाईफला आणि हे ते मॅडम अफ्रेश तयार करतायत, तुम्ही बघू शकता. आणि ह्या अफ्रेश आहे ना, ह्याला ना कोणतीच चवच नाही आहे, खरंच सांगते. त्यानंतर आहे ना माझं रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि इथे भरपूर जास्त प्रमाणात गर्दी होती कारण इथला रिझल्ट खूप छान आहे. म्हणजे हर्बल लाईफचं हे प्रोडक्ट आहे आणि इथं ते लोक एक्सरसाइज करायला सांगतात, ऑनलाईन क्लासेस असतात, काय बॅचेस असतात त्यांच्या, तसं डाएट प्लॅन देतात, ते सगळं फॉलो करायचं. मग तुमचं वेट गेन होईल किंवा लूज होईल किंवा PCOD असेल, शुगर असेल, काही गुडघेदुखी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दूर होतात कारण ते जे न्यूट्रिशन देतात ना, म्हणजे जे शरीराला कमतरता आहे ते पूर्ण केल्या जातात. आणि ही मशीन होती, ही एवढी छोटीशी मशीन आहे ना, माझ्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी सांगणार होती. मला इतकं जास्त हसू येत होतं ना, त्यांनी चेक करायला मला मशीनवर उभं केलं. त्यानंतर माझा डाएट प्लॅन घेतला आम्ही, न्यूट्रिशन होते कोणते कोणते घ्यायचे ते सांगितलं. त्यानंतर आम्ही घरी निघालो. वाटेत आमची दुसरी मैत्रीण भेटली, तिला हाय हॅलो करून घरी